नमस्कार. मी वैद्य आश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्र आले म्हटल्यावरती 9 दिवस उपवास. सर्व स्त्रियांच्या डोक्यात एकच गोष्ट असते की 9 दिवस आहे म्हणजे 9 दिवस उपवास करायचा आणि वजन कमी करणे. हा एकच पर्याय निवडलेला आहे. उपवास करणं नवरात्रात सांगितलेलं आहे आणि ते शरीराच्या दृष्टिकोनातनं, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं खूप चांगलं आहे. पण तुम्ही पहिला दिवस आणि शेवटचा दिवस किंवा अष्टमीचा दिवस असा उपवास नक्की करावा. पूर्ण 9 दिवस जर उपवास करत राहिलात तर शरीराला मिळणारे जे आवश्यक घटक आहेत ते तुम्हाला त्या 9 दिवसात मिळणार नाही आहे. त्यामुळे येणारे अशक्तपणा आणि आरोग्याला त्रासदायक अशा गोष्टी बऱ्याच घडू शकतील. म्हणजे तुम्ही उगाचच आजार पण ओढावताय. तर म्हणून मी नक्की सांगेन की नवरात्र जर तुम्हाला छान जायला पाहिजे आणि छान तुम्हाला सगळं गरबा करून जर नवरात्रामध्ये देवीची घटस्थापनेपासून शेवटपर्यंत जर तुम्हाला देवीची उपासना करायची असेल तर तुम्ही जरूर आणि जरूर उपवास कराच, पण योग्य प्रमाणात योग्य आहार घेऊन करा आणि सगळ्या दिवशी करू नका. अख्खे 9 दिवस उपवास करू नका. जर झेपत असेल कफ प्रकृतीच्या लोकांनी करायला हरकत नाही. पित्त आणि वात प्रकृतीच्या लोकांनी करू नका. धन्यवाद.